15 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर मंगळागौरीचा कार्यक्रमाचा तो दिवस आला। शंकराची पिंड मांडून मंगळागौरीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली। सुरुवात करताना गणरायाच्या स्वागतापासून सुरुवात केली। प्रथम आमची सखी भारती शितोळेने गणरायाच्या सॉन्गवरती एक नृत्य सादर करून मला कार्यक्रमाला सुरुवात केली। नारायणसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। एवढा सुंदर नृत्य केलं ना, वाव, खूपच छान। आता यानंतर आपले छोटेसे सर्व मुलं परत एकदा गणरायाचं हे लहान मुलांचं नृत्य पाहून तिथे बसलेल्या पाहुण्यांना आणि प्रेक्षकांना खूप आणखी उत्साह वाटला। कार्यक्रमाची सुरुवात एकदम झकास झाली आणि मुलांचा तर नृत्य एकदम छान होतं। एवढे इवले छोटेसे मुलं गणरायाचे किती सुंदर असे नृत्य करून स्वागत करत होते। खूप छान झाले त्यांचे नृत्य हे। आणि यांचे नृत्य झाल्यानंतर आमच्या मंगळागौरीच्या खेळाला सुरुवात झाली।
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेले 13 वर्ष झाले ते इथे आम्ही गणपती आणि नवरात्री हे उत्सव इथे साजरे केले जातात आणि अशाच पारंपरिक पद्धतीचे प्रोग्राम्स, लहान मुलांचे प्रोग्राम्स, आणखी बऱ्याच गोष्टी आम्ही ह्या मंडळातर्फे घेत असतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायण एका फुलाच्या पाठे पूजिते मंगळा गौर पूजिते मंगळा गौर दिसाया सारा देवी दिराया दिसाया एका तरंगात फूल पूजिते मंगळा गौर पूजिते मंगळा गौर पूजिते मंगळा गौर पूजिते मंगळा गौर पूजिते मंगळा गौर. आम्ही महाराष्ट्राच्या लेकी आम्ही महाराष्ट्राच्या लेकी आम्ही महाराष्ट्राच्या लेकी आम्ही महाराष्ट्राच्या लेकी आम्ही करीतो आरतिया भवानी मातेची आम्ही करीतो आरतिया भवानी मातेची आम्ही जिजाऊच्या लेकी आम्ही जिजाऊच्या लेकी आम्ही जिजाऊच्या लेकी आम्ही जिजाऊच्या लेकी आम्ही करीतो आरतिया महालक्ष्मी मातेची आम्ही करीतो आरतिया महालक्ष्मी मातेची आम्ही दाशीच्या लेकी आम्ही दाशीच्या लेकी आम्ही दाशीच्या लेकी दाशीच्या लेकी आम्ही करीतो आरतिया भारत मातेची आम्ही करीतो आरतिया भारत मातेची आम्ही सावित्रीच्या लेकी आम्ही सावित्रीच्या लेकी आम्ही सावित्रीच्या लेकी आम्ही सावित्रीच्या लेकी आम्ही करीतो आरतिया रेणुका मातेची आम्ही करीतो आरतिया रेणुका मातेची आम्ही करीतो आरतिया रेणुका मातेची. आयन या गडायनो मैत्रिणीनो या गया आयन या गडायनो मैत्रिणीनो या गया चला मंगळा गौरी चला करूया जागर चला मंगळा गौरी करूया जागर चला मंगळा गौरी चला करूया जागर. आता माझ्या मैत्रिणीनं आगोटा पागोटा आणि सोडून खूप छान केणार आहे. आगोटा पागोटा आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा घालीन म्हणते पिंगोटा कुठे बारा शाईन म्हणते नवीन गाणी घेईन म्हणते आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा आगोटा पागोटा घालीन म्हणते पिंगोटा सोनो गोनो सोनो गोनो नाडा सोनो गोनो सोनो गोनो नाडा सजवाई सुनील नाडा सोनो गोनो सोनो गोनो नाडा सजवाई देवल नाडा
गेली म्हातारी मारे गेली तर गेली चक्कर गेली केळीच्या पानात पांडुरलं गेली अर्ध्या रात्री गेली अर्ध्या रात्री गेली दही काला गोड झाला गोड झाला दही काला दही काला गोड झाला गोड झाला दही काला दही काला गोड झाला गोड झाला दही काला गोपिनी गोपिनी अर्ध्या रात्री गोपिनी 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 अर्ध्या रात्री गोपिनी 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 अर्ध्या रात्री गोपिनी सुख सुख सुखली रुपयान माती हे सुख तुला नगरीचे हे सुख तुला नगरीचे सुख सुख सुखली रुपयान माती सुख सुख सुखली रुपयान माती हे सुख तुला नगरीचे हे सुख वरे नगरीचे हे सुख वरे नगरीचे सुख सुख सुखली रुपयान माती सुख सुख सुखली रुपयान माती हे सुख तुला नगरीचे हे सुख कमोद नगरीचे हे सुख कमोद नगरीचे सुख सुख सुखली रुपयान माती सुख सुख सुखली रुपयान माती सडवळ सडू तांदूळ सडू सडवळ सडू तांदूळ सडू तांदूळ आमचे रोट्याचे भाजी आमचे जेवायचे सडवळ सडू तांदूळ सडू सडवळ सडू तांदूळ सडू तांदूळ आमचे रोट्याचे भाजी आमचे जेवायचे सडवळ सडू तांदूळ सडू सडवळ सडू तांदूळ सडू सडवळ सडू तांदूळ सडू आता माझ्या वैतुष हातुष पंडई हातुष डांगऱ्या घालून नटुष हातुष पंडई हातुष डोळे घालून नटुष हातुष पंडई हातुष राखी घालून नटुष हातुष पंडई हातुष गोत्तर गलवई नटुष हातुष पंडई हातुष गोत्तर गलवई नटुष राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण हातुष पंडई हातुष गोत्तर गलवई नटुष हातुष पंडई हातुष गोत्तर गलवई नटुष म्हशी गेलं राणा कातवत काना म्हशी गेलं राणा म्हशी कधी गेली दूध दुधावरची डाळ पटकन काय एवढी शाकूबाई कटुशा एवढी शाकूबाई कटुशा एवढी शाकूबाई कटुशा एवढी शाकूबाई कटुशा पायलंगडी पाया किनाती गळून गेली बटकडी पायलंगडी पाया किनाती गळून गेली दडा दडा दादा रुसला पावगी वागी दादा बटकडी पायलंगडी पाया किनाती गळून गेली अक्काबाईचा कोंबडा आला माझ्या दारी पाणी पाणी झाला जैनचा झाला अक्काबाईचा कोंबडा आला माझ्या दारी उकळलेला बांधा उकळला बांधा उकळलेला बांधा उकळला नंदाचा तोरलेला बांधा उकळाला नंदाचा तोरलेला बांधा उकळाला बांधा उकळलेला बांधा उकळाला बांधा उकळलेला बांधा उकळाला नंदाचा तोरलेला बांधा उकळाला नंदाचा तोरलेला बांधा उकळाला दही ग बेचैनी बेरी न खाता दही ग बेलेरी बेरी न खाता पकडून आणायला बाई पकडून आणायला पकडून आणायला बाई पकडून आणायला नंदाचा तोरलेला बांधा उकळाला नंदाचा तोरलेला बांधा उकळाला नंदाचा तोरलेला बांधा उकळाला बांधा उकळलेला बांधा उकळाला बांधा उकळलेला बांधा उकळाला नंदाचा तोरलेला बांधा उकळाला नंदाचा तोरलेला बांधा उकळाला नंदाचा तोरलेला बांधा उकळाला नंदाचा तोरलेला बांधा उकळाला कित पांढर की सागर माझा सूस
गीते सागर माझा तू आल्या ग बाई गुजरी कापूस आमचा पिंजोनी आल्या ग बाई गुजरी कापूस आमचा पिंजोनी कापूस आमचा चरकीचा माझ्या गडला मोठ्याचा मोठ्याचा माझ्या गडला मोठ्याचा मोठ्याचा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंगानं मला बोलून रात जागून पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा तुझ्या पिंग्याची झाली नगर टाका पदर पोरी पिंगा तुझ्या पिंग्याची झाली नगर टाका पदर पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंगानं मला बोलून रात जागून पोरी पिंगा तुझ्या पिंगानं मला बोलून रात जागून पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा माझी बहीण आर देखणी ग दिसते चिकणी ग पोरी पिंगा माझी बहीण ग आर देखणी ग दिसते चिकणी ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा माझा भाऊ ग आर माझा भाऊ ग आर हुशार ग दिसतो जोरदार ग पोरी पिंगा माझा भाऊ ग आर हुशार ग दिसतो जोरदार ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा मामाने दिलं मला तारंगी पेटा लटरलीला त्या चंद्रलीला त्या मामाने दिलं मला तारंगी पेटा सुंदर तू सागर तू बेलाच्या झाडाखाली मागं तू सुंदर तू सागर तू बेलाच्या झाडाखाली मागं तू लटरलीला त्या चंद्रलीला त्या मामाने दिलं मला तारंगी पेटा दोन तीन बैलांच्या लागल्या गोंडा ग लागल्या गोंडा तिथं माझं माहेर पंढरपुरा ग पंढरपुरा तिथं माझ्या बाई बांगड्या साधे ग बांगड्या साधे येता जाता खायचो वागे ग खायचो वागे लटवलीला त्या चंदनीला त्या मामाने दिलं मला तारंगी पेटा लटवलीला त्या चंदनीला त्या मामाने दिलं मला तारंगी पेटा लटवलीला त्या चंदनीला त्या मामाने दिलं मला तारंगी पेटा फुगड्या बसेल फुगड्या बसेल फुगड्या फुगड्या बसेल फुगड्या बसेल फुगड्या बसेल एका हाताची सुगडी मामा देते लुगडी एका हाताची सुगडी मामा देते लुगडी दंड फुगडी दंडाची दंडाची सोन्याची दंड फुगडी दंडाची दंडाची सोन्याची जावईच्या बेटीच्या मंत्रिमंत्रीची सुनीता जावईच्या बेटीच्या मंत्रिमंत्रीची सुनीता फुगड्या खेळ फुगड्या खेळ फुगड्या खेळ फुगड्या फुगड्या खेळ फुगड्या खेळ फुगड्या खेळ फुगड्या तेथुला फुगडी रंगली रंगात दावली रंगली तेथुला फुगडी रंगली रंगात दावली रंगली रंगला फुगडी रंगली रंगात दावली रंगली मारपती माहिती आहे मारपती केली तुला वगैरे काय काय बोलते यार परवाच मारते मार बरोबर काय बोलते तो पण बसतोय मार काय पद्धती करू नको पद्धती करणे करतोय मारपती कोणती कंपनी 9 रुपये भरपूर
वरती काय पण नाही करणार आहे बरोबर आहे आपण घेते भरपूर मी पण भरपूर घेते पार्वती मोठी रांधी सुपर बसती केले पुढं हे कुठलं झी 24 तास आणि झी मराठी सगळीकडे जाऊ लागले स्वतःच मंडळावर शिकवते आणि गाणी पण स्वतःच म्हणते त्या अजून खूप केली घाई दाखवली वाई वाईत होते धान्याचे कोटार बसायला दिली मोटार एक बसून पाहते हिरवळ दाखवली शिरवळ मध्ये घेतला चुना दाखवला स्टेशन पुण्यामध्ये गर्दीचा कहर दाखवले मुंबई शहर मुंबईमध्ये मुंबईचे मासी दाखवले नाशिक मध्ये द्राक्षाचे मळे दाखवले धुळेमध्ये घेतली रेणी दाखवली अजिंठा लेणी मध्ये लागेना कुणाची कुणाला दाखवले औरंगाबाद मध्ये आराम केला जरा आराम करताना पडला पोटातील छल्ला दाखवला देवगिरी किल्ल्यापासून नवे पैसे पास पडतात प्रत्येक महिला दाखवला वेरूळचा कैलासात भेटला मली त्याला इंग्लिश मध्ये बोलतात मोहार्डी दाखवली साईनाथ शिर्डीमध्ये केला उपवासात बनवली बगर दाखवली अहमदनगर फिरून पैसे गेले सरून आता मला मात्र रेल्वे हवी रेल्वे बसून जाईल दिवा गावी दिव्यात बांधते माडीला देते रंगावर देते साडीवर वेणीवर फणीवर लावते चहा किसन वाघ खानदानी माझे बाप दारात होती गाई सरस्वती माझी आई दारात होती नाऊ अभिजित माझा भाऊ दारात होती गवळण सुमन माझी मावळण दारात होता कोयता दत्तात्रय माझा चुलता विण्यात बसले विण्यात काळचुळी अंगात गुलाल अंगात लवंगा मोठी जायफळ वाटी बबनराव बसले जातीत तर मी कशी जाऊ पान सुपारी वाटी पांडुरंगाच्या वारीत पंढरपूरच्या वारीत लागला पांडुरंगाचा ध्यास पंढरपूरच्या वारीत लागला पांडुरंगाचा ध्यास प्रकाश रावांचं नाव घेते गणपती उत्सवासाठी खास रावांचं नाव घेते खूप छान चांदीचं पाटीत गुलाबाचं पाणी अभिजित रावांचं नाव घेते मी त्यांची राणी संसारूपी देवा त्या नंदादीप लागते समाधानाच्या निलेश रावांचं नाव घेऊन आशीर्वाद मागते असा
नृत्याचा सहभाग घ्यायचा. राम जवळ सीता बसते अंगावर, राम बसलेला जवळ सीता बसते अंगावर, माझ्या नावाचं तेज माझ्या कुंकवावर. आता आपण पारंपरिक एक नृत्य करणारे महागामीचं माझ्या या सगळ्या सादर करणाऱ्या तुमच्या समोर नृत्य. त्या आलेल्या आहेत, त्यांचं आपण स्वागत करू. त्यांच्यासोबत कुसुम मॅडम पण आहेत, खुशी मॅडम पण आहेत. त्यांचं दोन्हीचं आपण पहिले स्वागत करूया आणि मग आपल्या पुढच्या नृत्याला सुरुवात करूया. माणसाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित आजचा हा मंगळागौरचा कार्यक्रम आहे. त्यासाठी शिवांगी मॅडमने आज आम्हाला निमंत्रित केलं. सर्वप्रथम त्याबद्दल त्यांचं आणि सर्व कमिटीचंही त्या ठिकाणी आभार मानते. आणि आज जो हा आपली संस्कृती जपण्याचा जो कार्यक्रम शिवांगी मॅडमने आयोजित केला, खरंच त्यांचं कौतुक झालं पाहिजे आणि एकदा सर्वात जोरदार टाळ्या झाला पाहिजे या शेती मॅडमसाठी. आज 55 वय आहे त्यांचं, अगदी तरुण गेलं पण लागेल अशा या वयामध्ये त्या इतक्या एनर्जीने खरंच ही मंगळवार सादर करतात. प्रत्येक महिलेला काहीतरी त्यांच्याकडे घेण्यासारखं नक्कीच आहे. मला नक्कीच खात्री आहे की पुढच्या वर्षी एक ग्रुप आहे, तर मॅडमला बघून नक्कीच पुढच्या वर्षी 2-4 ग्रुप येथे नक्कीच उभे राहतील. परत एकदा मी सर्वांचे आभार मानते आणि धन्यवाद. थँक्यू. त्यांचंही आपण फूल, नारळ आणि त्यांना मानधन देऊ. आपण त्यांचं आभार व्यक्त करूया. मनीषा आगरे त्यांचा आभार व्यक्त करते.
माझ्या या सर्व पण इथे आभार व्यक्त करायचे. प्रत्येकीने थांबा इथे, पहिलं तुमचा आभार व्यक्त करूया आणि आपण सर्वांनी निर्मला पाटील मॅडम तुम्हाला थोडंसं काही स्पीच सांगतील. या ना मॅडम. माडकर मॅडम आणि आपल्या शोभा मॅडम या आपल्या जे मंगळागौरीचं नृत्य सादर केले त्यांचे सर्वांचं स्वागत करणार आहेत. भोसले मॅडम, भोसले मॅडम या, संजनी मॅडम या, हो शोभा मॅडम या, या ना, एक एक जणी या आणि एक एक गाणं सगळं. स्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वास्तविक पाहता श्री गणेश 14 विद्या आणि 64 कला यांच्या अधिपती असणारे श्री गणेश आपले आराध्य दैवत. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली आणि हाच आपला सांस्कृतिक वारसा आज आपण जपतोय. अशाच उत्सवामधून आपण सर्वजण एकत्र आणि आपला वारसा जपण्याचा प्रयत्न करतो. या उत्सवातूनच आपल्या विचारांची देवाणघेवाण होते आणि यातूनच आपली राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते. वास्तविक पाहता सम्राट भरताचा वारसा सांगणारा असा आपला भारत देश अवघा पोरीप्रमाणे गंगा यमुनांना आपल्या अंगा खांद्यावर घेऊन लढिवाळपणे खेळवणारी अशी आपल्या देशाची संस्कृती. हिमालयाची शुभ्राच्छादित शिखरे चमचम करत अभिमानाने ताटमान ठेवणारा असा आपला समाज. अनेक ऋषीमुनींच्या वेदमंत्रांनी भारून टाकला गेलेला असा आपला समाज. धर्म, कला, तत्वज्ञान यांचे पाठ संपूर्ण जगाला देणारी अशी आपली भारतीय संस्कृती. यापेक्षा वेगळं तरी आपल्या समाजाविषयी आणि संस्कृतीविषयी काय सांगता येणार. या समाजाचा आणि या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक असलेली म्हणजे स्त्री. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमते देवता. अर्थातच या संस्कृत मधील वचनात म्हटल्याप्रमाणे ज्या ठिकाणी स्त्रियांचा आदर सन्मान केला जातो त्या ठिकाणी प्रत्यक्ष परमेश्वर देखील रममान होतात आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना आदराचे, मानाचे आणि देवता समान स्थान दिले गेलेले आहे. स्त्री ही शक्ती आणि भक्तीचे स्वरूप मानली गेलेली आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची अमुच्या जीवांचे जीवन, शब्दची धन वाटू जन लोका. असे म्हणत शब्दाला देव मानणारे आणि देवाला शब्दात प्रकट करणारे जगद्गुरु तुकोबाराय. तर वाचिक बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्व बर्वे परतत्व, स्पर्शो जैसा. अर्थातच ज्यावेळी वाचेला कवित्वाचा स्पर्श होतो, ज्यावेळी कवित्वाला रसिकत्व लाभते, त्यावेळी त्या ठिकाणी प्रत्यक्ष परमेश्वराचा म्हणजे ईश्वराचा संचार होतोय. हा सार्वजनिक गणेशोत्सव आपण सर्वजण एकत्र येऊन जो साजरा करतोय हा एक ईश्वरीय संचार आपण सर्वजण अनुभवतोय. स्त्री म्हणताच आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती एक सुंदर, सात्विक, सोज्वळ, साजेरी गोजेरी, आनंदाश्रू आणि दुःखाश्रू यांना काळाबरोबर वाहून नेणारी अशी मूर्ती. पण या स्त्रीला स्वतंत्रपूर्व काळात जे दुःख, जो अन्याय, अत्याचार सहन करावा लागला, ज्या यातनातून
आणि ज्या वेदनेतून वाटचाल करावी लागली अशा कितीतरी थरकाप उडवणाऱ्या आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या अशा घटना आठवल्या की खरोखर आपल्या अंगावर शहारे येतात. पण कालच्याच या दुःखी अंधारात धडपडणाऱ्या स्त्रीनं समाजातून उभारणाऱ्या कितीतरी लाटांना झेलत दाही दिशांना जिंकून घेऊन आज समाजात आपलं मानाचं स्थान पटकावलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रात आज स्त्री वावरताना दिसते आहे. आपण देखील एक स्त्री म्हणून आपल्या अंगात असलेले सुप्त कलागुण यांना वाव द्या, ते ओळखायला शिका आणि यातूनच स्वतःचं एक अस्तित्व, स्वतःची अशी ओळख समाजात निर्माण करा. मन आणि रण यांचं खूप जवळचं नातं आहे. कारण मनाने जी माणसं पराभूत झालेली असतात ती रणांगणात कधी जिंकू शकत नाही आणि जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती रणांगणात कधी पराभूत होऊ शकत नाही. म्हणून मन जिंकणं हे फार महत्वाचं आहे. हे मन जिंकण्यासाठी त्या मनावर सुसंस्कार होणं महत्वाचं आहे आणि त्या सुसंस्कारासाठी अशा प्रकारचं प्रबोधन होणं हे फार महत्वाचं आहे. हे या ठिकाणी अशा प्रकारे केलं जात आहे. कारण आजची ही तरुणाई, उद्याची जी भावी पिढी यांच्याच हातात आपल्या देशाचं, राष्ट्राचं भवितव्य अवलंबून आहे. एक सुंदरचं उदाहरण मला या ठिकाणी द्यावं वाटतं की एक स्त्री म्हणून आपण जेव्हा आपलं मूल घडवतो त्या मुलांना सुसंस्कार द्यायला शिका, त्यांना एक आभार द्या, त्यांना नैसर्गिक आणि सामाजिक वातावरणाचा अनुभव घेऊ द्या. कारण शाळेत तर आपण घालतो, शाळेत जीवशास्त्र शिकवलं जातं, जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. शाळेत चित्रकला शिकवली जाते पण चरित्रकला शिकवली जात नाही. म्हणून आपल्या मुलांना या वातावरणाचे आणि बाहेरील जगाचे अनुभव घेऊ द्या. कारण स्वामी विवेकानंद तर आपल्या सर्वांना माहीत आहेत. त्यांचं लहानपणीचं नाव नरेंद्र. नरेंद्रच्या घरी एकदा पाहुणे आले होते आणि पाहुण्यांनी नरेंद्रला प्रश्न विचारला की बाळ, तू मोठं झाल्यानंतर काय बनणार आहेस? नरेंद्रने लगेच उत्तर दिलं की मी मोठा होऊन ड्रायव्हर होणार आहे. आपल्यासारखे आई वडील असते तर म्हटलं असतं, अरे आपण इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, वकील व्हावं असं उत्तर द्यायचं. तू हे काय सांगतोस की मी ड्रायव्हर होणार आहे? पण नाही, त्यावेळी नरेंद्रची म्हणजे स्वामी विवेकानंदांची आई समोर आली आणि तिने नरेंद्रच्या डोक्यावरून मायेने हात कुरवाळला आणि म्हणाली, हो बाळा, तू मोठा होऊन ड्रायव्हरच हो. पण समोरच लावलेल्या भिंतीवर लावलेल्या एका चित्राकडे बोट दाखवत नरेंद्रची आई म्हणाली, या चित्रात दाखवल्याप्रमाणे या अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश करणाऱ्या श्रीकृष्णासारखा जगाच्या जीवनाच्या विचारांचे सारथ्य करणारा असा ड्रायव्हर हो. आणि खरोखरच त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद हे जागतिक विचारांचे सारथ्य करणारे विचारवंत म्हणून शिकागो सारख्या परिषदेत जाऊन त्या आपल्या संस्कृतीचा, आपल्या देशाचा झेंडा हा आटके पार रोवला. म्हणून एक माता म्हणून उद्याचं भावी मूल घडवताना तुम्ही सुसंस्कार द्यायला शिका. कारण राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊनी देखील छत्रपती शिवरायांना घडवलं. जर राजमाता जिजाऊनी शिवरायांना घरातच किंवा महालातच बसवून ठेवलं असतं तर आज सह्याद्रीच्या छाताडावर 360 गडकोट किल्ले उभे राहिले नसते. म्हणून अशा महिलांचा आदर्श तुम्ही समोर ठेवा आणि त्यांचे विचार हे प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करा. कारण आपले ऐतिहासिक जे महापुरुष घडले त्यांच्या वाट्याला हा संघर्ष आला होता. जेवढा तुमच्या जीवनात संघर्ष मोठा तेवढी तुमची उंची मोठी. कारण 14 वर्षाचा वनवास भोगल्यानंतर श्रीरामांना प्रभू रामचंद्र प्राप्त झाले. तर श्रीकृष्ण देखील सामान्य गोपिकांप्रमाणे गोकुळात वाढले. त्यांच्या देखील वाट्याला संघर्ष आला होता. संकटे काय हो, ती येतच राहतात. ती कालही येत होती, ती आजही येत आहेत आणि ती उद्याही येत राहतील. पण या संकटांवर मात करत यशस्वीपणे जीवनात वाटचाल करतो त्याच्याच गळ्यात यशोगाचा माळ घालते. आपण सर्वजण शाळेत असताना मराठीचा पेपर लिहितो. मराठीच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न विचारला जातो. एखादं वर्तमान काळातलं वाक्य दिलं जातं आणि सांगितलं जातं की याचा भूतकाळ करा. एखादं भूतकाळातलं वाक्य दिलं जातं आणि सांगितलं जातं की याचा भविष्यकाळ करा. पण रसिक श्रोते हो, मराठीच्या प्रश्नपत्रिकेतल्या वाक्याचा काळ हा उत्तर पत्रिकेत बदलता येतो. पण वास्तविक जीवनातला काळ ना पुढे नेता येतो ना मागं आणता येतो. म्हणून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायला शिका. काळावर जो स्वार झाला तोच खरा यशस्वी झाला. एका धावण्याच्या शर्यतीत जिंकलेल्या एका व्यक्तीला प्रश्न विचारण्यात आला की तुमचं हे जिंकण्यामागचं रहस्य काय आहे, तुमच्या यशाचं रहस्य काय? त्यावेळी त्या व्यक्तीने एक अप्रतिम उत्तर दिलं. तो व्यक्ती म्हणाला, या धावण्याच्या शर्यतीत मी फक्त धावत होतो आणि धावतच होतो. मी
मध्ये कुठं थांबलंच नाही. किती अप्रतिम उत्तर. म्हणून जीवनाची लढाई लढत असताना तुम्ही नेहमी धावत राहा. धावता येत नसेल तर चालत राहा, चालता येत नसेल तर रांगत राहा, रांगता येत नसेल तर सरपटत राहा, पण मध्ये कुठं थांबू नका. शेवटी यश हे तुमचंच आहे. रात्रीची वेळ होती. काही व्यक्ती रस्त्याने चालले होते. त्यातील एका व्यक्तीच्या हातात आकाशकंदील देण्यात आला आणि त्याला सांगितलं गेलं की या कंदिलाच्या उजेडात तू पुढे चालत राहा. तो व्यक्ती पुढे चालत राहिला आणि मध्येच अचानक धबकला आणि तो म्हणाला, हा कंदील तर फक्त माझ्या पायापुरता प्रकाश देतोय, मला तर अजून कोसं मील अंतर दूर पार करायचं आहे, मी कसा जाऊ? त्यावेळी दुसरा व्यक्ती म्हणाला, तू फक्त पुढे चालत राहा, हा प्रकाश आपोआप तुझ्या पाठीमागून चालत येईल. म्हणून जीवनात सतत वाटचाल करत राहा. कारण ब्रह्मदेवाने अवघी सृष्टी रचली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या आधारावर संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली गेली. या सृष्टीतील एक जीवित प्राणी या नात्याने आणि या देशाचा एक सुजाण नागरिक या नात्याने आपण प्रत्येकाने या समाज कार्यात उत्साहाने आणि हिरिरीने सहभाग घेऊन जर ते कार्य पार पाडलं तर खऱ्या अर्थाने आपला समाज सुजलाम सुफलाम होईल आणि आपला देश जागतिक पंक्तीत जाऊन पान मांडण्याचा मान मिळवेल. अखेर जाता जाता तुम्हा सर्वांना मला एकच संदेश द्यावा वाटतो की जीवन हे सारं जगताना कधी रडायचं नसतं. जीवन हे सारं जगताना कधी रडायचं नसतं. उरी वेदना होताना सतत हसायचं असतं. तुम्हाला धैर्यानं तोंड द्यायचं असतं. काही झालं तरी हरायचं नसतं. जीवनात सतत धडपडायचं असतं. जीवनात सतत धडपडायचं असतं. कुठला देश तरी कोणे जायचं नसतं. गुलाबाप्रमाणे फुलायचं असतं. गुडला किनारा तरी हरायचं नसतं. पोहत काठावर परतायचं असतं. आणि ती मरताना सर्वांना प्रकाशित करायचं असतं. सर्वांना प्रकाशित करायचं असतं. धन्यवाद. मॅडमनी आपल्या शब्दांची उधळण खूप छान पद्धतीने केली. मॅडमची आणि माझी तशी नवीनच ओळख आहे, पण नवीन ओळख असं वाटतंय आम्हाला की आम्ही 10 वर्षाच्या अगदी जुन्या मैत्रिणी आहोत. त्या दिवशी सुद्धा मंगळगौरचा प्रोग्राम झाला. मॅडमला म्हटलं, मॅडम प्लीज एकदा तरी आमच्या सोसायटीला येऊन जावा. मॅडमला त्यांनी हळहळ लागली की नाही मनीषा येणार मी नक्की येणार. आणि सकाळी 7 वाजता मॅडम मी मला सांगितलं की नाही मनीषा आज मी येणार, वेळात वेळ काढून तुमच्या मंडळाला नक्की भेट देणार. आणि मॅडमला आज खरं तर पाहायला गेलं तर मॅडम खूप बिझी होत्या, पण त्या तिथे आल्या. त्यांनी अमूल्य वेळ आपल्यासाठी दिल्या. खूप म्हणजे खूप मनापासून आभारी आहे. मंडळही मी मंडळाच्या वतीने त्यांची मनापासून आभारी आहे. आणि ह्या मॅडम आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे, आपल्याला गौरवास्पद गोष्ट आहे की त्यांना कोल्हापूर विद्यापीठातून राजश्री शाहू पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. ते एमएनआर स्कूलमध्ये संस्कृत या विषयामध्ये पारंगत आहेत, शिक्षिका आहेत. खूप समाजाची आवड, विविध कलागुणांची आवड, म्हणजे या मॅडमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, सांगावं तेवढं कमी आहे, बोलावं तेवढं कमी आहे. पण मी माझं सौभाग्य समजते की अशा काही मैत्रिणी, अशा काही मला सहचरिणी माझ्या आयुष्यामध्ये लाभल्या. आणि नक्कीच माझ्या या संघर्षमय जीवनामध्ये अशांची जर मला सखी लाभल्या तर नक्कीच यशाचा शिखर गाठायला वेळ लागणार नाही. मी आणि त्यातल्या त्यात ह्या माझ्या ज्या गुरुदेव आहेत, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांचाही अगदी मनापासून आभार व्यक्त करते की कमी वेळामध्ये आम्ही इतक्या छान मैत्रिणी झालो की आम्हालाही कळलं नाही की आम्ही कधी इतक्या जवळ आलो. या मंगळगावच्या प्रोग्राम मधून वेळात वेळ काढून इथपर्यंत आलो. अगदी खूप छान. आणि हा कार्यक्रम त्यांनी खूप अशा साजल सजून छान केला. त्यांचाही मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे सेक्टर 21 मंडळ आपले सर्वांचे लाडके बापू तेही अगदी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी अगदी उपस्थिती दाखवली आणि आमच्या महिला वर्गाचे कौतुक पहिल्यापासून करत होते. त्यांचेही मी आभार मानते. दुसरी गोष्ट म्हणजे आमचे काका, लाडके काका शालिग्रामचे, तेही अगदी पहिल्यापासूनच सपोर्टिंगला होते. तेही आम्हाला सपोर्ट करायचे, कोणी मग हे करा, कोणी मग ते करा. तेही इथे त्यांनी उपस्थिती दाखवली, त्यांचेही आभार मानते. आणि सगळ्यात महत्वाची, सगळ्यात अगदी जवळच्या व्यक्ती, माझ्यासाठी अगदी जवळच्या व्यक्ती, शब्द सापडत नाही, कोणत्या शब्द त्यांच्यासाठी मी व्यक्त करू मला नाही माहिती. पण
मुलांची जागा नक्कीच त्यांना देईल असे हे आपले वाणी काका. खरंच त्यांनी म्हणजे अगदी मनापासून त्यांची आभार नाही त्यांचा मी म्हणेन की त्यांनी मला मुलगी मानण्याचं कर्तव्य आहे. मुलीची भूमिका म्हणजे मुलगी आणि वडील या नात्याची भूमिका ती अगदी सहजपणे कशी निभावतात हे मी अनुभवलेलं आहे खूप. आणि त्यातल्या त्यात आमचे हे सर्वांचे वाळके काका खूप अगदी जसे गणपती उत्सव मंडळाची सुरुवात झाली तेव्हापासून तिथपासून ते इथपर्यंत त्यांनी अहोरात्र दिवस रात्र मंडळाची सेवा केली आणि आताही करताहेत. त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व महिला भगिनी त्या वेळात वेळ काढून आपला वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे कोणाचं चुकून माकून आभार प्रदर्शन राहिलं असेल तर मी तुमचीच आहे. चूक झाली असेल तर पोटात घ्या तेवढं एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवते.